विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे गट ड मध्ये 23 जानेवारीपासून तुम्ही अर्ज करू शकत आहात आणि हा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकूण किती 15 ते 16 असे डॉक्युमेंट्स सांगणार आहे. ते तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणत्याही प्रकारचा तुमच्याकडे डाऊट असणार नाही. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणतेही अपडेट मिस होणार नाही. चॅनलला सबस्क्राईब करून घेतले तर. तर बघू शकता लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉलोइंग बघू शकता सिक्वेन्स विथ सेल्फ अटेस्टेड अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा जो अभ्यासक्रम आहे एकदम सोप्या लेवलचा असणार आहे. मागच्या वर्षी जर आपल्या महाराष्ट्र मुंबईचे मेरिट बघितले तर 100 पैकी फक्त 50 वगैरे लागलेले आहे. 50, 42, 45 अशा प्रकारचे मेरिट लागलेले आहे. त्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे आहे बघू शकता रेल्वे भरतीचं गट ड साठी सर्वात बेस्ट पुस्तक आहे. इथून मागे ज्या प्रश्नपत्रिका झाले सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. जर तुम्ही याचा इंटरफेस बघितला, हे पुस्तक तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन Amazon, Flipkartवरून खरेदी करू शकत आहात. या पुस्तकामध्ये जर बघितलं आता 2024 मध्ये ज्या प्रश्नपत्रिका झाल्या बघू शकता, ALPच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्या त्या देखील याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. बघू शकता याच्यामध्ये 54 ते 55 प्लस प्रश्नपत्रिका आहे. ही अनुक्रमणिका तुम्ही बघू शकता. हे पुस्तक कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही खरेदी करू शकत आहात, हे लक्षात घ्यायचं आहे. आता महत्त्वाचं हे पुस्तकाबद्दल आपण साईडला ठेवूया. आता इथे बघितलं जर माहिती, तर कोणकोणते डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे. आता ही भरती कितवी? फक्त 10वी पासवरती आहे. फक्त या ठिकाणी 1 मिनिट. फक्त या ठिकाणी 10वी पासवरती ही भरती आहे. ठीक आहे. आणि तेथून पुढे कितीही शिक्षण झाले असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. ITI इथे ITIची गरज नाही. ITI असले तर चांगलेच आहे, परंतु फॉर्म भरण्यासाठी ITI गरजेचा नाही. तरी देखील तुम्ही 10वी पासवरती फॉर्म भरू शकत आहात. सर्वात पहिला इथे मी सांगत आहे, 1 नंबर सांगत आहे. तुमच्याकडे चांगल्या प्रकारचा तुमचा जो फोटो आहे, पासपोर्ट साइज फोटो असणे गरजेचे आहे. आता 2 नंबर तुमची की सही असणे गरजेचे आहे. सही तर सर्वांकडेच असते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता कॉल लेटर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन ज्यावेळेस काय लागते बघू शकता. 10th पास म्हणजे फक्त 10वी पासचे तुमच्याकडे या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेट, तुमचा रिझल्ट आणि तुमचे बोर्ड सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. तुमचा जो निकाल आहे त्याच्यापेक्षा तुमचं बोर्ड सर्टिफिकेट महत्त्वाचे आहे. त्याच्यावरील नंबर टाकावा लागतो. जर तुमचं 10वी पेक्षा जर जास्त शिक्षण झालेलं असेल आणि तुम्हाला माहिती टाकायची असेल, तर तुमची 12वी म्हणजे 12th पासचं सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे, बोर्ड सर्टिफिकेट. जर तुम्ही ITI केलं असेल तर ITIचं देखील सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ITI त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही कोणताही डिप्लोमा वगैरे ITI डिप्लोमा वगैरे केला असेल त्याचे या ठिकाणी सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्याचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. ठीक आहे. किंवा अप्रेंटिसशिप वगैरे केली असेल ते देखील तुमचं फायद्याचे ठरणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट मी तुम्हाला इथे सांगतो. बघू शकता कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही SC बघू शकता SC, ST किंवा ओबीसी कॅटेगरीचे असेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचेच आहे. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ओपन मधून फॉर्म भरावा लागणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर ओपन मधून फॉर्म भरावा लागेल. आज तारीख आहे 6 जानेवारी आणि फॉर्म चालू होतात 23 जानेवारी. याच्या अगोदर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. जास्त करून सेंट्रलचे कास्ट आपल्याकडे सेंट्रल लेव्हलचं आपल्याकडे जे स्टेट लेव्हलचे त्याच्यावर असते ते नाही. तर तुम्ही सेंट्रल लेव्हलचे कास्ट काढून घ्यायचं आहे ज्यांनी काढलेले नाही. आता फॉर्म भरताना स्टेट लेव्हलचे देखील चालून जाते, परंतु फॉर्म चेकिंगच्या वेळेस सेंट्रलचे लेव्हलचे लागणे. तुम्ही ज्यावेळेस सेतूमध्ये जाल तेव्हा या ठिकाणी सेंट्रल लेव्हलचं म्हणजेच सी फॉर्मचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे असं त्यांना म्हणायचं आहे. ते बरोबर काढून देतील. सर्वात महत्त्वाचं तुमचं आधार कार्ड. तुमचं व्हेरिफिकेशन आधार कार्डने होत असते. आधार कार्ड तुमचं असणे गरजेचे आहे आणि आधार कार्ड तुमचं व्हेरिफाय मोबाईलला लिंक देखील असणे गरजेचे आहे. म्हणजे फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. लगेच व्हेरिफाय होऊन जाते. कारण ते आधार कार्डला या ठिकाणी अटॅच असणार आहे. UDI सोबत त्यांचा कॉन्टॅक्ट आहे. ठीक आहे. तुमच्याकडे आता तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरणार आहात, ऑफलाईन फीजचे पेमेंट म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरणार आहात त्याची पेमेंट स्लिप असणे गरजेचे आहे. म्हणजे जे चलन आहे रिसिप्ट म्हणजे पेमेंट स्लिप तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. फॉर्म जेथे तुम्ही भरणार आहे तेथून तुम्हाला पेमेंट स्लिप घेणे गरजेचे आहे.
आणि बघू शकता ऑफलाईन जर भरले तर त्याची देखील तुमच्याकडे पावती असणे गरजेचे आहे. ठीक आहे. तुमच्याकडे बघू शकता 5 नंतर लागतील हे फोटो 5 पासपोर्ट साइज फोटो असणे गरजेचे आहे आणि एखादा जुना असला तरी चालेल. एक नवीन फोटो देखील असणे गरजेचे आहे. जुने असले तरी देखील चालून जातील. एवढेच फक्त एवढेच डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ठीक आहे. जर याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा डाउट असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात किंवा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. तुम्हाला लगेच रिप्लाय दिला जाईल. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.